नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, 10वी बोर्डची परीक्षा 20 मार्चपासून चालू होणार आहे. तर 27 मार्च रोजी जो तुमचा इंग्रजीचा पेपर आहे, तर त्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून अंदाजित प्रश्न कसे असणार आहेत की ज्याला आपण गेस पेपर म्हणतो, तर ते मी आज तुम्हाला देणार आहे. तर या गेस पेपरचा तुम्हाला गेल्या वर्षीसुद्धा असाच एक गेस पेपर टाकला होता, तर यासाठी विद्यार्थ्यांना बराच फायदा झाला. तर याचासुद्धा तुम्हाला फायदाच होईल. आणि हा 80 मार्काचा पेपर आहे. पण याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी तुम्हाला बऱ्याच काय दिलेल्या आहेत, जे 80 मार्कापेक्षा जास्त आहेत, कारण की याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून. आणि हा पेपर पूर्ण बोर्डच्या पॅटर्ननुसारच आपण काढलेला आहोत. तर आपण वेळ न वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे जे कोणते पेपर असेल ते लवकरात लवकर यामध्ये मी टाकायचा प्रयत्न करेल. आपले गेस पेपर आणि त्याच्यानंतर तुमच्या पेपरनंतर येणारे आन्सर की अंदाजित जे मी याच्यावर टाकायचा प्रयत्न करेल. तर आपण पहिल्या प्रश्नापासून याची सुरुवात करू. इथं बघा, पहिल्या सेक्शनमध्ये काय येतं तुम्हाला अगोदर. पहिलं सेक्शन असं तुमचं लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये बघा 10 मार्काचे असते. तर यासाठी तुमचा पहिला प्रश्न असतो बघा इथं, डू ॲज डायरेक्टेड. सूचना दिलेली असते, त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. फक्त 4 सोडवायचे तिथं 10 मार्कसाठी. त्याच्यानंतर पहा इथं पहिला प्रश्न काय दिला. तर तुमचा पहिला प्रश्न असा आहे की कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. इथं तुम्हाला शब्द दिलेले असतात, ते तुमच्या पुस्तकातीलच असतात. प्रत्येक लेसनमधला कोणता ना शब्द इथं येतो, म्हणजे कोणते इथे 4 शब्द दिलेत. इथं पहिला शब्द काय दिला बघा, COU आणि नंतर ब्लँक आहे AGE. तर याच्यामध्ये करेज नावाचा शब्द येतो, COURAGE. आर त्याच्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे रिव्हर. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे बघा इथं रिव्हर, RIVER. इथं ई यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा शब्द दिला बघा आपल्याला, H ब्लँक जागा आहे, त्याच्यानंतर PE. तर याच्यामध्ये HOPE होप हा शब्द येतो. चौथा शब्द आहे तुमचा S- आणि SUDY. तर यासाठी तुमचं जे ब्लँक आहे याच्या इथं यायला पाहिजे STUDY स्टडी होतं. तर त्याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी पाहू आपण, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. तर बघा, पहिला आहे फॉरेस्ट, गार्डन, हिल आणि डेझर्ट. याच्यामध्ये अल्फाबेटिकल. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे रिव्हर, रोड, रेन आणि रॉक. याच्यामध्ये कोणता येतं अल्फाबेटिकल वाईज हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथं बघा, तुम्हाला डायरेक्ट मी आन्सर दिलेले आहेत, इथं पाहू शकता. त्याच्यानंतर आहे तुमचा तिसरा प्रश्न, पंक्च्युएट द फॉलोइंग. योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे, पंक्च्युएशन मार्क द्यायचा आपल्याला. तर इथं बघा, पंक्च्युएशन मार्कमध्ये एकतर तुम्हाला डायरेक्ट स्पीचमधील वाक्य देतात. तर इथं तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क हे कुठं द्यायचं हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि डायरेक्ट स्पीचमध्ये जर वाक्य दिलं तर यामध्ये जे प्रॉपर नाउन असतात, तर त्याला तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये घ्यावं लागतं सुरुवातीला त्याचे लेटर्स. तर हे सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. तर याचे मी सध्या डायरेक्ट इथं उत्तर दिलेले आहेत बघा, कुठं कॉमा येतो, कुठं इन्व्हर्टेड कॉमा येतो. ठीक आहे. इथं वाक्य काय दिलं बघा पहिल्या याच्यामध्ये, ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. त्याच्यानंतर डोंट रेज सच अ डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. दोन्ही वाक्य तुम्हाला दिलेले आहेत डायरेक्ट स्पीचमध्ये. इथं आन्सर तुम्ही पाहू शकता बघा. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 आहे तुमचा, मेक 4 वर्ड्स हॅविंग मिनिमम 3 लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड. वंडरफुल नावाचा शब्द आहे इथं. तर याच्यामधून तुम्हाला 4 शब्द तयार करायचे आहेत. एका शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर असायला पाहिजे. तर ते 3 लेटर बघा इथं मी दिलेले आहेत, कोणकोणते शब्द बनतात बघून घ्या. हे एकदम इझी आहेत, हे इथले तुमचे 10 मार्क्स नाही कटायला पाहिजे काही जरी झालं तरी. त्याच्यानंतर पहा, राईट द नाउन ॲज शोन इन द एक्झाम्पल. होम नावाचं नाउन दिले, तर तुम्हाला इथं वर्ड चेन तयार करायची नाही, तर तुम्ही कोणते पण इथं 4 पर्यायामध्ये कोणते पण 4 नाउन घेऊ शकता. त्याच्यानंतर पहा, इथं मी पर्याय दिलेत त्या नाउनसाठी, देऊन टाकू शकतो आपण ते नाउन. त्याच्यानंतर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. हे महत्त्वाचं आहे तुमचं, वर्ड चेन ऑफ वर्ब्स. क्रियापदांची चेन आपल्याला पूर्ण करावं लागते, मालिका द्यावं लागते. पण इथं कंडिशन काय सांगितली पहा, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. इथं त्यांनी एक शब्द दिला आहे आस्क नावाचा, जो क्रियापद आहे, वर्ब आहे. तर याच्या शेवटी जो के नावाचा शब्द आला आहे, तर त्याच्यापासून आपल्याला समोरचं वर्ब तयार करायचं आहे. तर इथं बघा काय काय येऊ शकतं, पर्याय दिलो पहा इथं. त्याच्यानंतर पाहून घेऊ आपण समोरचा, डू ॲज डायरेक्टेड. अटेम्प्ट एनीवन आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज.
इथं काय दिलं फ्रेज देतात आणि त्याचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा असतं. गिवअप म्हणजेच काय, सोडून देणे, अबॅन्डन करणे त्याला. तर इथं अबॅन्डन, इथं वाक्य आपण काय देऊ शकतो बघा. इथं वाक्य दिले मी उदाहरणामध्ये, वी शूड गिव अप स्मोकिंग, राईट. तर तुमच्या मनानुसार इथं तुम्ही अल्टरनेट काय करू शकता. त्याच्यानंतर बघा, तर इथं ऑरमध्ये एक वाक्य दिलं आहे बघा तुम्हाला. ऑरच्या ऐवजी तुम्ही जर फक्त गिव अप लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटतात आणि हे सोपं असतं. क्लॉजचं थोडं अवघड जाईल. जर जमत असेल तर क्लॉजसुद्धा आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर अटेम्प्ट एनिवन, पुन्हा प्रिफिक्स और सफिक्स आहे. इथं याचे मार्क्स कटायला नाही पाहिजे, ध्यानात ठेवा. प्रिफिक्स सफिक्स, सक्सेस आणि कंटिन्यूला प्रिफिक्स लावा किंवा सफिक्स लावा. सक्सेसला आपण सक्सेसफुल लावू शकतो सफिक्स, आणि कंटिन्यूला डिसकंटिन्यू करू शकतो आपण प्रिफिक्स लावून. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पर्यायसुद्धा दिले बघा, ऑरमध्ये आहे. हे सक्सेस किंवा कंटिन्यू वापरून तुम्ही वाक्यसुद्धा तयार करू शकता. चलो, आता येऊ आपण मुख्य भागाकडे. इथून तुमचा खरा पेपर चालू होतो. ट्रू ऑर फॉल्स, पॅरेग्राफ देतात, 2 पॅरेग्राफ जे पुस्तकाचे असतात आणि एक पुस्तकाच्या बाहेरचा पॅरेग्राफ. तर इथं बघू आपण पहिलं पुस्तकाचा पॅरेग्राफ. इथं काय दिलं बघा, ट्रू ऑर फॉल्स, चूक किंवा बरोबर, 2 मार्कासाठी 4 वाक्य दिलेत. चला, आता इथून आपण पेपर सोडवायला चालू करू. पहिलं वाक्य काय दिलं बघा. हां, इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द आयस्वान हाय डॅम इन 1954. तर हे वाक्य इथं बघू आपण बरोबर आहे का. बघा इथं दिलं बघा, पहिलंच आहे, इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द आयस्वान हाय डॅम टू कलेक्ट द कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. ठीक आहे ना, पहिलं वाक्य बरोबर आहे. 1954मध्येच तर त्यांनी सुरुवात केली होती. तर पहिलं वाक्य ते तुमचं ट्रू. त्याच्यानंतर हे तुमचं पहिलं वाक्य ट्रू झालं. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू, द डॅम प्लॅन वूड हॅव प्रोटेक्टेड द अबू सिम्बल टेम्पल्स. तर हे सुद्धा वाक्य बघू आपण. बघा इथं काय दिलं. हां, येस, द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वूड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल्स. तर ह्याला प्रोटेक्ट करू शकतो ना, बरोबर आहे. मग इथं दुसरं वाक्यसुद्धा ट्रू आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू आपण, युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. युनेस्कोनं आंतरराष्ट्रीय मोहीम जी आहे 1959ला चालवली होती का, लॉन्च केली होती का. तर इथं बघू आपण आहे का उत्तर त्याचं. तर याचं उत्तर आहे बघा इथं, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. बरोबर आहे, 1959मध्येच त्यांनी लॉन्च केलं होतं. इथंसुद्धा त्यांनी तसाच पर्याय दिलेला आहे, 1959मध्येच लॉन्च केलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं बघा, तर तुमचं पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, तिसरंसुद्धा ट्रू आहे. चौथं वाक्य काय दिलं बघा, द कन्व्हेन्शन वॉज अडॉप्टेड इन 1960. 1916मध्ये कन्व्हेन्शन अडॉप्ट झालं होतं का. तर इथं बघा पर्याय दिला का आपल्याला. तर बघा इथं काय दिलं. हां हां, इथं बघा, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 1972. तर हे तुमचं फॉल्समध्ये येतं बघा, फॉल्समध्ये येतं. ठीक आहे, हे तुमचं फॉल्समध्ये जातं. वरचे 3 ट्रू आहेत, ठीक आहे, आणि खालचं फॉल्समध्ये चाललं आहे. तर हे प्रश्नाचे उत्तर देताना बरोबर पॅराग्राफ वाचून घेत चला, कारण की याचे मार्क्स नाही सुटायला पाहिजे तुमचे. चला, त्याच्यानंतर समोरच्या क्वेश्चनकडे वळू आपण. इथं काय दिलं पाहू आता. हां, कम्प्लीट द सेंटेन्सेस, 2 मार्क्स. एकदम सोपा प्रश्न असतो हा. वाक्य वाचायचं आणि त्याच्या समोरची लाईन जेवढी विचारली तेवढी लिहायची असते. इथं काय दिलं पहा. हां, इथं काय दिलं बघू आपण. द आयस्वान हाय डॅम वॉज बिल्ड टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम. आता हे काहीच नाही, पॅराग्राफमध्ये पाहायचं आणि कुठेही लाईन दिसते पाहून घ्या, डायरेक्ट उत्तर लिहायला चालू करायचं. बघा इथं आहे, द आयस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. फक्त द नाईल रिव्हर लिहिलं तरी तुम्हाला त्याचे मार्क्स फिक्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन बघू आपण. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $मध्ये किती रुपयाचा म्हणजे प्रोजेक्ट ठरला होता तो आपला. तर इथं बघू आपण काय दिलं त्यांनी, किती दिलेलं आहे. इथं दिलं पहा, द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 मिलियन. फक्त एवढंच तुमचं उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा, युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन इन. इंटरनॅशनल कॅम्पेन कधी लॉन्च केलं होतं, ऑलरेडी आपण वरच्या ट्रू ऑर फॉल्समध्ये केले बघा. त्याच्यानंतर द कन्व्हेन्शन वॉज अडॉप्टेड इन. ठीक आहे, तारीख तर दिलेली आहे, फक्त आपल्याला काय म्हणतो आपण,
कोणत्या वर्षी घेतलं ते सांगायचं आहे. बघा हेच आहे, 16 नोव्हेंबर 1972मध्ये घेतलं. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न. हां, आता हे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी आपल्याला करायचे आहेत. बघा हे तुम्हाला जास्तीत जास्त सराव होण्यासाठी दिलेलं आहे. काय दिलं बघा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये, ग्रामर ॲक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला अगोदर 5 मार्कासाठी. इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द एसवन हाय डॅम, आयडेंटिफाय द टेन्स. काळाचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. तर इथं बघा काळाचा कोणता प्रकार आहे तो स्टार्टेड V2 आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये चालला आहे. त्याच्यानंतर युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन चेंज इन टू पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये वाक्य दिले, तर आपल्याला त्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. ठीक आहे, तर इथं बघा काय यायला पाहिजे. इथं मी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे, इथं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पाहून घ्या. हां, युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. सूचना दिलेली आहे, प्रश्न दिला आहे की युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन, त्याला अंडरलाईन केलं आहे इंटरनॅशनल कॅम्पेनला. तर असा प्रश्न तयार करायचा की ज्याचं उत्तर तुम्हाला अंडरलाईन केलेला भाग यायला पाहिजे. तर वाक्याचा काळ ओळखायचा, काळानुसार तुम्हाला प्रश्न तयार करावा लागतो. वाक्य चालेल तुमचं सिम्पल पास्ट टेन्समध्ये. मग इथं बरोबर पर्याय काय येतं बघा, व्हॉट डिड युनेस्को लॉन्च. तर तुमचं उत्तर येतं बरोबर अँड इंटरनॅशनल कॅम्पेन. ठीक आहे, व्हॉटनं प्रश्न भेटतो तुमचा WH क्वेश्चन. समोरचं बघू आपण, राईट द प्लुरल फॉर्म ऑफ कंट्री. कंट्रीचा प्लुरल फॉर्म द्यायचा आहे तुम्हाला, अनेक वचनी. तर इथं कंट्रीज येतं, वाय कट करायचं, IES अटॅच करायचं त्याच्या शेवटी. त्याच्या समोरचं बघू क्वेश्चन. हां, क्वेश्चन 2B, पुन्हा पॅरेग्राफ आहे. ओके, डू द ॲक्टिव्हिटीज, कम्प्लीट द सेंटेन्स. दुसरा पॅरेग्राफ आहे, वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे. वाक्य वाचायचं आणि ती लाईन बघायची आपल्याला कुठं कंप्लीट होणारं दिसते. हां, करेज इज अ थिंग. इथं बघा पहिलाच लाईन तुम्हाला दिलेलं आहे, करेज इज अ वंडरफुल थिंग. मग इथं काय यायला पाहिजे, वंडरफुल थिंग. त्याच्यानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज द पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड. आता ही लाईन पाहू आपण, तर हे कुठं येतं. तर इथे येते बघा ती लाईन. हां, पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. तर इथं काय यायला पाहिजे, फक्त होप यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हील चेअर. हे बघा इथंच आहे, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हील चेअर. तिसऱ्यामध्ये व्हील चेअर पर्याय जाईल. चौथं वाक्य, ही ऑप्टेड टू स्टडी इनस्टेड. आता हे वाक्य बघू आपण कुठं भेटतं आपल्याला. तर इथं खालची लाईन आहे बघा, फिजिक्स. राईट, ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इनस्टेड. चला त्याच्यानंतर खालचा प्रश्न बघू आपण, राईट ऑर रॉंग. पुन्हा आहे चूक किंवा बरोबर. काय दिलं वाक्य, करेज मेक्स पीपल लूज हार्ट ड्युरिंग कॅलॅमिटी. बघा वाक्याचा सेन्स घेऊनच कळतं की तुम्हाला वाक्य रॉंग आहे. ठीक आहे, रॉंग आहे. त्याच्यानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज कॉल्ड अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. हे वाक्य बरोबर आहे. हे बघा इथं वाक्य दिले बघा तुम्हाला. ठीक आहे, लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, हे इथं वाक्य आहे बघा, अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. तर हे वाक्य राईट आहे. तिसरं वाक्य आहे, डॉक्टर स्टीफन हॉकिंग लव्ड म्युझिक अँड मॅथमॅटिक्स ॲज अ टीनेजर. लहानपणी त्यांना मॅथमॅटिक्स आणि म्युझिक आवडायचं. तर इथं बघू इथं काय दिलं का त्यांनी तसं. हां, तर हे सुद्धा बरोबर आहे बघा, लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. त्याच्यानंतर द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड हॅड मॅथमॅटिक्स कोर्स ॲट दॅट टाईम. त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्सचा कोर्स होता असं त्याचं म्हणणं आहे. पण पॅरेग्राफमध्ये तसं दिलं का पाहू. हां, इथं दिलं बघा, द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट द टाईम डिडंट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्स हा कोर्स नव्हता. पण वाक्य काय दिलं आहे म्हणून दिलं. तर हे वाक्य चुकीचं येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, वरचे 3, वरचा रॉंग आहे, 2 बरोबर, 3 बरोबर, चौथा पुन्हा रॉंग आहे. खालचं बघू आता, राईट द अँटॉनिम्स. अँटॉनिम्स म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द. 4 शब्द दिलेत बघा, करेजियस, नॉर्मल, लव आणि क्रुअल. तर याचे अपोजिट वर्ड्स झालेत, लिहायचे होते. तर इथं तुम्हाला उत्तर दिले पाहू शकता. एकदम सोपा प्रश्न आहे. करेजियस का डायस घेऊ शकतो, नॉर्मल, ॲबनॉर्मल, लवचं हेट, क्रुअलचं इथं क्रुअलचं काइंड घेऊ शकतो. त्याच्यानंतर खालचं बघू आता, डू ॲज डायरेक्टेड. पुन्हा इथं ग्रामरचा भाग दिला बघा. हां, स्टीफन हॉकिंग ग्रीव टू बी नॉर्मल टीनेजर. इथं बी आहे. ठीक आहे, टू बी नॉर्मल टीनेजर. राईट द प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द अंडरलाईन वर्ड. वाक्यामध्ये अंडरलाईन भाग केलेला आहे ग्रीव नावाचा. तर याचा प्रेझेंट पार्टिसिपल द्यायचं आहे. काय येतं इथं, ग्रो येतं. काय येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्काला असतो हा प्रश्न. राईट आणि 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन.
ठीक आहे. जो यशस्वी माणूस असतो त्याचे कोणते पण 4 वैशिष्ट्ये लिहायचे आहेत तुम्हाला. 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो. चला त्याच्यानंतर बघू आता पोएम सेक्शनमध्ये येऊ. तर पोएम इथं दिलेली आहे. हुज वूड दीज आर आय थिंक आय नो. ही पोएम आहे आपली. अँड इथं बघू आपण प्रश्न काय दिले त्याच्याकडे जाऊ सरळ. हां, इथं काय दिलं बघा. चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द पोएम. 2 मार्कासाठी 4 तुम्हाला पर्यायवाले प्रश्न दिलेले आहेत, ज्याचं उत्तर तुम्हाला ऑप्शनमध्येच भेटणार आहे. इथं प्रश्न काय दिला बघा. हां, द पोएम इज सेट ड्युरिंग. तर इथं ड्युरिंग म्हणल्यानंतर तुम्हाला 4 सीझन दिले, तर कोणत्या सीझनमध्ये पोएम दिलेली आहे हे आपल्याला सांगायचं आहे. उत्तर इथं तुमचं काय येतं बघा, सांगून टाका. ठीक आहे. इथं पर्याय दिलेले आहेत. एकदम सोपी पोएम आहे. दुसरा प्रश्न आहे बघा. द स्पीकर स्टॉप्स टू. तो जो स्पीकर आहे तो त्या वूड्समध्ये थांबून आहे, तर कसं काय थांबला आहे ते सांगायचं आहे. काय येतं बघा. वॉच द वूड्स फिल विथ स्नो. हे पर्याय येतं त्याचं, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर द वूड्स आर डिस्क्राईब्ड ॲज. वूड्स आर डिस्क्राईब्ड ॲज. तर याचं उत्तर येतं बघा. पर्याय क्रमांक 2 लवली, डार्क अँड डीप. त्याच्यानंतरचा आहे द ओनली अदर साऊंड इज. कशाचा आवाज येत होता. पर्याय क्रमांक 3 आहे स्वीप ऑफ एझी विंड अँड डाउनी फ्लेक. बघा 2 मार्कासाठी अतिशय इझी प्रश्न होता हा. त्याच्यानंतर A2 नावाचा प्रश्न आहे. हा, फाइंड आउट द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द गिवन लाईन्स. अलंकार ओळखायचे 2 मार्कासाठी. तर इथं बघू आपण पहिला काय दिलं. द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप. याच्यामध्ये बघा डार्क अँड डीप, डीचं डी आणि डी आलेलं आहे. तर अलिट्रेशन येतं. पहिलं कोणतं येतं, अलिट्रेशन. त्याच्यानंतर अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आता बघा अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप हे इथं वाक्य दिलं बघा लास्ट स्टँजामध्ये. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ठीक आहे. तर हे रिपिटेशन आहे, 2 वेळेस लाईन आलेली आहे. राईट. मग इथं आपल्याला काय लिहायचं बघा, रिपिटेशन. ठीक आहे. हे अलिट्रेशन, हे रिपिटेशन. त्याच्यानंतर माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर. इथं तुमचं पर्सोनिफिकेशन. लास्ट इथं तुमचं हां. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा. A3 कम्प्लीट द ग्रामर ॲक्टिव्हिटी. बघा फ्रोझन, राईट नाऊन. म्हणजे फ्रोझनच्या समोर एक नाऊन आलेलं आहे ते घ्यायचे. अजून एक लगेच बघू आपण हॉर्स. हॉर्सच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह आले ते बघू. आता हे बघू आपण 2 शब्द कुठं आहेत ते. कुठं आहे पहा. बघा दुसऱ्या स्टँजामध्ये भेटतं बघा. ठीक आहे. फ्रोझन लेक. फ्रोझनच्या समोर हे नाऊन जायला पाहिजे, लेक. ठीक आहे. त्याच्यानंतर जे हॉर्स आहे, हॉर्सच्या अगोदर एक ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे तुम्हाला. तर हे आपण काय येतं बघू. माय लिटल हॉर्स. काय येतं, लिटल हॉर्स. ठीक आहे. तर ही ग्रामर ॲक्टिव्हिटी एकदम इझी होते. त्याच्यानंतर हां A4 आहे राईट युअर आन्सर्स 1 मार्क. बघा हे सराव पेपर आहे. सराव पेपर म्हणून थोडं फायद्याचं जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर बघू राईट युअर आन्सर्स. वाय डज द स्पीकर स्टॉप बाय द वूड्स. ठीक आहे. याची मी आन्सर डायरेक्ट इथे दिलेली आहेत. त्याच्यानंतर वाय डज द हॉर्स थिंक इट इज अ स्ट्रेंज टू स्टॉप देअर. देन व्हॉट काइंड ऑफ इव्हनिंग इज डिस्क्राईब्ड इन द पोएम. ठीक आहे. इथं डायरेक्ट पोएममध्येच तुम्हाला आन्सर्स भेटून जातील. त्याच्यानंतर क्वेश्चन 3B असं तुम्हाला की ॲप्रिसिएशन घ्यायचे. इथं तुम्हाला पॉईंट दिलेले असतात, त्या पॉईंटनुसारच जावं लागते. टायटल आहे, त्याच्यानंतर पोएट आहे, त्याच्यानंतर हाईम स्कीम आहे, फिगर्स ऑफ स्पीच आहे आणि सेंट्रल आहे. हे सगळं असते तुम्हाला 5 मार्क्ससाठी. तर 5 मार्क्ससाठी हे प्रश्न तुमचा सुटला नाही पाहिजे. ठीक आहे. टायटल स्टॉपिंग बाय वुड्स, पोएट आहे रॉबर्ट फ्रॉस्ट. ठीक आहे. तर हे उत्तर तुमचे नाही चुकले पाहिजे. त्याच्यानंतर इथं बघा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. पुस्तकाच्या बाहेरचा एक पॅसेज असतो, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात आणि त्याचे उत्तरसुद्धा तुम्हाला लिहावं लागते. ठीक आहे. तर इथं बघू पॅसेज कसा आहे. पॅसेज कशाबद्दल आहे ते वाचू अगोदर. ट्रीजबद्दल आहे. ट्रीज आर वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल गिफ्ट्स ऑफ नेचर. दे गिव्ह अस ऑक्सिजन विच इज नेसेसरी फॉर आवर सर्वायवल. ट्री ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साईड अँड हेल्प इन कीपिंग द एअर क्लीन अँड फ्रेश. They provide shade during hot summer days and protect us from strong winds. Many birds and animals live on trees and depend on them for food and shelter. Trees also give us fruits, flowers, woods, and medicines. Their roots hold the soil firmly, prevent soil erosion. In villages, people often sit under the big trees to rest and talk.
टुडे मेनी ट्रीज आर बीइंग कट डाऊन फॉर बिल्डिंग्स अँड रोड्स विच इज हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. देअरफॉर वी शूड प्लांट मोर ट्रीज अँड प्रोटेक्ट देम टू मेक आवर अर्थ ग्रीन अँड हेल्दी. बघा पॅरेग्राफ खूपच सोपा आहे. झाडाबद्दल माहिती दिलेली आहे, आपल्या झाडाकडून आपल्याला काय काय फायदा होतो. प्रश्न काय त्याला बघू आता. हां, ट्रीज गिव्ह अस विच इज नेसेसरी फॉर सर्वायवल. झाडं असे काय गोष्टी देतात जे आपल्यासाठी जगण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. पर्याय इथं दिले बघा त्यांनी, वॉटर, ऑक्सिजन, ऑइल, मिल्क. तर पहिल्या लाईनमध्येच तुम्हाला उत्तर भेटतं याचं. हे काय, ट्री दे गिव्ह अस ऑक्सिजन विच इज नेसेसरी फॉर आवर सर्वायवल. ठीक आहे, याचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन. चलो नेक्स्ट. ट्रीज हेल्प टू कीप द एअर क्लीन अँड फ्रेश. चला हे 2 मार्काचं झालं तुमचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, कंप्लीट द सेंटेन्सेस. ट्रीज प्रोव्हाइड शेड ड्युरिंग. कोणत्या टाईममध्ये ते आपल्याला सावली भेटते? उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करतात बघा, हॉट समर. ठीक आहे, त्याच्यानंतर पर्सनल, एक मिनिट, अजून एक प्रश्न आहे इथं. हां, ट्रीज प्रोव्हाइड शेड ड्युरिंग हॉट समर. द रूट्स ऑफ ट्रीज होल्ड द सॉईल फर्मली अँड प्रिव्हेंट सॉईल इरोजन. ठीक आहे, सॉईल इरोजन इथं हे पॅराग्राफमध्येच आहे, आत्ताच वाचलो आपण, पाहून घ्या. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स आहे 2 मार्कासाठी. व्हाय शुड वी प्लांट मोर ट्रीज इन आवर सराउंडिंग्स. आपण सभोवताली आपण जास्तीत जास्त झाडे काय लावायला पाहिजे, तर याचं 2 मार्क्ससाठी तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. 3 ते 4 ओळीमध्ये दिलं तर चांगलंच राहील. त्याच्यानंतर A4 नावाचा क्वेश्चन आहे बघा, मेनी बर्ड्स अँड ॲनिमल्स लिव्ह ऑन ट्रीज. तर इथं ब्रॅकेटमध्ये काय कंडिशन दिली बघा, यूज नॉट ओनली अँड बट आल्सो. ठीक आहे, तर याचं एकदम सोपं आहे बघा, इथं उत्तर सांगितलं मी डायरेक्ट. चलो त्याच्यानंतर समरी रायटिंग आहे. समरी रायटिंग तुम्हाला ते सारांश तुम्हाला लेखन करावंच लागतं पॅराग्राफ वाचून. ठीक आहे, राईट अ शॉर्ट समरी ऑफ द पॅसेज अँड गिव्ह अ सुटेबल टायटल. टायटलला 1 मार्क दिला जातो. रायटिंग स्किल आहे आता तुमची 5 मार्क्ससाठी. हां, रायटिंग स्किलमध्ये बघा तुम्हाला काय काय दिलं जातं. पहिले येतं तुमचं A1 आणि A2. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लेटर दिले जातात, एक इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. तर माझं असं मत आहे की तुम्ही इन्फॉर्मल लेटर तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे. इन्फॉर्मल लेटर फॉर्मल लेटरच्या तुलनेमध्ये अधिक सोपं असतं. तर A1मध्ये बघू लेटर काय म्हणतं. यू आर सचिन सोनाक्षी शर्मा, लिव्ज 49B मंगल निवास, शिव कॉलनी, पुणे. त्याच्यानंतर राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम अबाउट युअर रिसेंट स्कूल ट्रिप. यू कॅन टेक हेल्प ऑफ दिस पॉईंट्स. बस पॉईंट समजून घेऊ आता आपण. मुलगा असेल तर सचिन शर्मा नाव, मुलगी असेल तर सोनाक्षी शर्मा नाव. हे तुमचं नाव आहे आणि तुमचा ॲड्रेस इथं दिला आहे 49B मंगल निवास, शिव कॉलनी, पुणे. त्याच्यानंतर तुम्हाला लेटर काय लिहायचं बघा, तुमच्या मित्राला लेटर लिहायचं. मित्राचं नाव दिलं नाही, दिलं नसेल तर टाकायचं नाही, डायरेक्ट डिअर फ्रेंड म्हणून सॅल्युटेशन लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर विषय काय आहे, अबाउट युअर रिसेंट स्कूल ट्रिप. तुमची जी शाळेची शैक्षणिक सहल गेलेली आहे तर त्याबद्दल तुमच्या मित्राला सांगायचं आहे. तर आपल्याला ते पॉईंट दिले त्याची आपण मदत घेऊ शकतो, पण पॉईंटचे आपल्याला वाक्य करावं लागतील, ध्यानात ठेवा. जर्नी ट्रिप कशी होती तुमची, लॉंग एन्थुजियास्टिक जर्नी आहे. तुमची मित्रासोबत आणि शिक्षकासोबत तुम्ही काय एन्जॉय केलं, त्याच्यानंतर तुम्ही कुठे कुठे फिरलं, राहणं खाणं कुठं होतं तुमचं, हे तुम्हाला पॅसेजमध्ये चांगलं सांगावं लागेल. तर लेटर लिहिताना पहिलं ॲड्रेस घ्या, डेटलाईन घ्या, नंतर सॅल्युटेशन घ्या, नंतर इंट्रो, पॅरेग्राफ इंट्रो, लेटर इंट्रो घ्या, नंतर मेन बॉडी घ्या. मेन बॉडीमध्ये पूर्ण तुमचं जे विषय दिलं आहे लेटर रायटिंगचा तर ते त्याच्यामध्ये आलंच पाहिजे. त्याच्यानंतर कंक्लुजन, त्याच्यानंतर तुमचं साईन असेल. तर हे लेटरचे असे असतात, फॉर्मॅट आहे लिहायचा हा. त्याच्यानंतर ऑरमध्ये तुम्ही फॉर्मल लेटर लिहिलं ना तर इथं 2-2 ॲड्रेस तुम्हाला इथं कधी कधी लिहावं लागतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये पडू नका. माझं म्हणणं आहे इन्फॉर्मल लेटर बेस्ट राहील. जर लिहायचं तर तुम्हाला फॉर्मल लेटरसुद्धा तुम्ही लिहू शकता. राईट अ लेटर टू युअर स्कूल प्रिन्सिपल आस्किंग परमिशन टू अरेंज द स्कूल ट्रिप फॉर स्टुडंट्स. ठीक आहे, चला त्याच्यानंतर इथं तुमचं डायलॉग रायटिंग. आता डायलॉग रायटिंग करायची का स्पीच रायटिंग करायची, सगळ्यात बेस्ट आहे तुमचं डायलॉग रायटिंग 5 मार्क्ससाठी. स्पीच रायटिंगसुद्धा 5 मार्क्ससाठीच आहे, दोन्हीपैकी एक सोडायचे. डायलॉग रायटिंग बेस्ट आहे. बघा इथं इथं तुमचं प्रश्न काय, पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग. वाक्य खालीवर झालेले आहेत, सिक्वेन्स वाईज लावायचं आहे आपल्याला. तर डायलॉग बघायचा कोणता डायलॉग पहिला येतो, कोणता डायलॉग दुसरा येतो. तर हे लावायला एकदम सोपं आहे 1 मार्क्ससाठी. बघा इथं मी लावून दाखवलं आहे, पाहू शकता.
त्याच्यानंतर पाहू आपण कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. तर 2 नंबरचा जो डायलॉग आहे तुमचा बघा, इथं कंप्लीट करायचं आहे आपल्याला. हॅव यू कम्प्लिटेड युअर प्रोजेक्ट, टीचर स्टुडंटला विचारत आहे. तर अशी काहीतरी लाईन लिहायची उत्तर म्हणून तुम्हाला. म्हणजे उत्तर कसं राहिलं पाहिजे. तिसरा डायलॉग बघा, गुड सबमिट इट टू मी नाव. ठीक आहे, इथं उत्तर तुमचं सकारात्मक पॉझिटिव्ह असलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं तुम्ही थँक्यू वगैरे लास्टला असं म्हणू शकता. त्याच्यानंतरचा डायलॉग आहे 3 मार्क्ससाठी, 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग. तर इथं तुम्हाला डायलॉग रायटिंग करायची आहे. त्याच्यामध्ये 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस असले पाहिजे डायलॉग रायटिंग करताना 3 मार्क्ससाठी. विषय त्याने दिलेला आहे त्या विषयावरच तुम्हाला लिहावं लागतं, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग. त्याच्यानंतर स्पीच रायटिंग जर तुम्हाला जमत असेल तर करू शकता. विषय काय बघू आपण. युअर विलेज हॅज ऑर्गनाइज्ड अ ब्लड डोनेशन कॅम्पेन, प्रिपेअर अ स्पीच टू अड्रेस विलेजर्स टू पार्टिसिपेट इन इट, मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. ठीक आहे, जर तुम्ही डायलॉग रायटिंग केलं असेल तर याची काही गरज नाही, ह्या ऑरमध्ये आहे तुमच्या. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघू. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि दुसरा नॉन व्हर्बल टू व्हर्बल. व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये काय येतं, पॅरेग्राफ देतात, एकतर तुम्ही त्याची ट्री डायग्राम काढा, फ्लोचार्ट काढा, एकदम सोपं असतं 5 मार्काला. आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्हाला डायग्राम चार्ट देतात आणि त्याच्यावर पॅरेग्राफ तयार करायचा असतो. तर ते थोडं तुम्हाला टफ जाईल. दोघाला 5च मार्क भेटणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा पॅरेग्राफ सोडवायला हरकत नाही आहे. तर इथं बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आपण पाहू. ठीक आहे, चला बघू. इथं पॅरेग्राफ वाचू आपण अगोदर. रोहन इज अ सिन्सिअर अँड हार्डवर्किंग स्टुडंट ऑफ क्लास 10th हू लिव्स विथ हिज पॅरेंट्स इन अ स्मॉल टाउन. ठीक आहे, रोहन 10वीचा विद्यार्थी आहे, हार्डवर्किंग सिन्सिअर आहे, आईवडिलांसोबत गावामध्ये राहतो. त्याच्यानंतर बघू, ही वेक्स अप 5 AM एव्हरी डे अँड स्टडीज फॉर 2 hours इन द मॉर्निंग बिफोर गोईंग टू स्कूल. 5 वाजता सकाळी रोज उठतो. सकाळी शाळेला जाण्याच्या अगोदर 2 तास वाचत बसतो. ही फोकसेस मेनली ऑन मॅथमॅटिक्स अँड सायन्स. जास्तीत जास्त त्यांना कोणत्या विषयावर फोकस करतो, मॅथमॅटिक्स आणि सायन्स विषयावरती. बिकॉज ही वॉन्ट्स टू स्कोअर हाय मार्क्स इन द बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाममध्ये त्याला जास्त मार्क पाहिजेत म्हणून तो त्या 2 विषयावरती जास्त फोकस करतो. ही अटेंड स्कूल रेग्युलरली अँड लिसन्स केअरफुली टू हिज टीचर्स. ही ॲक्टिवली पार्टिसिपेट्स इन क्लास डिस्कशन अँड कम्प्लीट्स ऑल हिज असाइनमेंट्स ऑन टाईम. शाळेतल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो, असाइनमेंट टाईम टू टाईम कंप्लीट करतो. त्याच्यानंतर हिज टीचर्स ॲप्रिशिएट हिज डिसिप्लिन अँड डेडिकेशन टुवर्ड्स स्टडीज. आफ्टर रिटर्निंग होम ही टेक्स सम रेस्ट अँड हॅज लंच विथ हिज फॅमिली. इन द इव्हनिंग ही गोज आउट टू प्ले क्रिकेट. संध्याकाळी तो फक्त क्रिकेट खेळायला जातो. विथ हिज फ्रेंड्स फॉर अन आवर, 1 तासच. प्लेइंग आउटडोर गेम्स keeps him healthy and fresh. Later, he completes his homework and revises the lesson in school. He also practices solving previous year's question papers before going to bed. Yes, त्याच्यानंतर he reads a few pages of a story book. ठीक आहे, त्यानं झोपण्याच्या अगोदर पुन्हा स्टोरी बुक काहीतरी वाचत बसतो. त्याच्यानंतर ही अवॉइड्स वेस्टिंग टाईम ऑन मोबाईल फोन्स. हिज पॅरेंट्स सपोर्ट अँड एनकरेज हिम इन हिज स्टडीज. त्याच्यानंतर बघा, त्याचे आईवडीलसुद्धा त्याला सपोर्ट करतात, त्याला प्रोत्साहन देतात अभ्यास करण्यासाठी. दे आर व्हेरी प्राऊड ऑफ हिज गुड हॅबिट्स अँड रिस्पॉन्सिबल नेचर. त्याचे आईवडील त्याच्यावर गर्व ठेवतात. ठीक आहे, आता बघू पॅरेग्राफ काय. व्हॉट इज द नेम ऑफ द स्टुडंट. बघा किती इझी आहे. 5 मार्काला आहे बघा. मी तरी जास्तीत जास्त प्रश्न दिले, इथं तुम्हाला 5च प्रश्न देतील किंवा 5च रिकाम्या जागा देतील काहीतरी भरायचं असेल तर, किंवा ट्री डायग्राम देतील काढायचा असेल तर त्या स्वरूपानुसार तुम्हाला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, मी इथं जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न केला आहे. नेम ऑफ द स्टुडंट काय, रोहन. विच क्लास इज ही स्टडिंग, कोणत्या वर्गात शिकत आहे, 10वीमध्ये. त्याच्यानंतर ॲट व्हॉट टाईम डज ही वेकअप, 5 AM. ठीक आहे, 5 वाजता तो सकाळी उठतो. विच सब्जेक्ट डज ही फोकस ऑन, मॅथमॅटिक्स अँड सायन्स. ठीक आहे. व्हॉट गेम डज ही प्ले, क्रिकेट. एका शब्दामध्ये सरळ सरळ उत्तर द्यायचं, पूर्ण वाक्यामध्ये जायचं नाही. त्याच्यानंतर व्हाय डज ही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर. त्याच्यानंतर आहे व्हॉट डज ही डू बिफोर गोईंग टू बेड, रीड स्टोरी बुक. त्याच्यानंतर हू आर प्राऊड ऑफ हिम, तर गर्व कोणाला वाटतो त्याच्याबद्दल, त्याच्या पॅरेंट्सना. तर हे बघा, हे 5 मार्कासाठी एवढं इझी असतं. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल कसं असतं बघा, जे ऑरमध्ये दिलं इथं तुम्हाला. ठीक आहे, ऑरमध्ये आहे.
राईट अ पॅरेग्राफ बाय रीडिंग द चार्ट अँड गिव्ह अ सुटेबल टायटल. हां, असं तुम्हाला कोणताही चार्ट देऊ शकतात ते आणि त्याच्यावर तुम्हाला पॅरेग्राफ लिहा म्हणतील. ठीक आहे, तर याच्यापेक्षा वरचं एकदम सोपं आहे. 5च मार्कचा प्रश्न आहे तुमचा, तर 5 मार्क इझीमधून घ्या, हार्डमधून जायचा प्रयत्न करू नका. त्याच्यानंतर अटेम्प्ट एनिवन क्वेश्चन बी बघा. आता क्वेश्चन 6B 5 मार्क्स. न्यूज रिपोर्ट तुम्हाला लिहायचे बघा. राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन द गिवन हेडलाईन. यू कॅन यूज गिवन पॉईंट्स टू राईट. हेडलाईन दिलेली आहे, हेडलाईनचा तुम्हाला 1 मार्क भेटतो. हेडलाईन कधी पण पेपरच्या सेंटरला आणि कॅपिटल लेटरमध्येच लिहायचे तुम्हाला. त्यांनी ऑलरेडी हेडलाईन दिलेली आहेत. ठीक आहे, हेडलाईन बघा. 2 किल्ड इन टायगर अटॅक. टायगर अटॅकमुळे 2 व्यक्ती मारले गेले समजा. तर इथं पॉईंट कसा फॉर्मॅट कसा करायचा लेटर आपलं काय रिपोर्ट रायटिंगचं आहे बघा. डेटलाईन घ्यायची, लीड लाईन, मेन बॉडी ऑफ न्यूज अँड कंक्लुजन. तर याचे तुम्हाला 5 मार्क असतात. तर ह्याच्या ऑरमध्ये काय येतं बघा, स्टोरी रायटिंग आहे. तर स्टोरी रायटिंगपेक्षा तुमचा न्यूज रायटिंग एकदम बेस्ट आहे. कारण की स्टोरी रायटिंगला तुम्हाला एकतर सुरुवाती करून देतील किंवा एंडची लाईन देतील. मग मधली स्टोरी तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल चांगलं त्याला प्रिपेअर करून. तर त्याच्यापेक्षा न्यूज रायटिंग एकदम बेस्ट राहील. त्याच्यानंतर येतो तुमचा स्किल डेव्हलपमेंट. ठीक आहे, 5 मार्क्ससाठी. ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मातृभाषेमध्ये तुम्हाला टर्न करायचे. शब्द दिले आहेत बघा, एकदम सोपं आहे. कॅलॅमिटी आहे, करेज आहे, इंटरनॅशनल, कॅम्पेन, सॅक्रिफाईस, कंपॅशन, कॉर्नर. हे तुमच्या पुस्तकातले सर्व शब्द दिलेले असतात यामध्ये. त्याच्यानंतर बघा कोणते पण 4 शब्द लिहायचे त्याच्यापैकी मराठीमध्ये. त्याच्यानंतर इथं ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. पुन्हा ट्रान्सलेशन आहे. वाक्य दिले 4, त्याच्यापैकी तुम्हाला 2 वाक्य कोणते पण मराठीमध्ये सांगा तुम्ही. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणले. ठीक आहे, मराठी मीडियमचं सांगतो मी तुम्हाला, सेमी मीडियमबद्दलचा. ओके. वी शुड हेल्प पॅरेंट्स. आपण पॅरेंट्सचं पालकांना मदत करायला पाहिजे. ही वॉज टेलिंग यू ट्रूथ. तो तुला सत्य सांगत होता. डोंट वेस्ट युअर मनी. तुमचा पैसा वाया घालवू नका. एव्हरीवन कॅन अचीव सक्सेस. प्रत्येक जणांना यश मिळू शकतो. हे त्याचे मराठी अर्थ. लास्ट येतो बघा तुमचा प्रश्न. हां, ट्रान्सलेट द फॉलोइंग ईडीएम किंवा प्रोवर्ब देतात तुम्हाला. मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असते. दिलेत बघा. एनीवन कोणतं पण एक घ्या 1 मार्कसाठी. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. तर याचं तुम्ही मराठीत करा, सोपं आहे. इथं उत्तरसुद्धा मी दिलेले आहेत. तर हा जो गेस पेपर आहे किंवा तुम्ही याला सराव पेपर म्हणून सुद्धा याचा वापर करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कसा पॅटर्न असतो याचा तुम्हाला ओळखसुद्धा पडून झाली आहे व्हिडिओमार्फत. आणि जो पेपर येईल त्याच्यासाठी तुम्ही अधिक तयार व्हा. पूर्ण धडे वगैरे वाचून घ्या. हाच पेपर येईल असं ह्या आशेवरती बसू नका, कारण की हे गेस पेपर आहे आणि ह्या प्रकारचे प्रश्न असू शकतात. ठीक आहे, चला. तुम्हाला ह्या पेपरमध्ये किती मार्क पडतील आणि येणाऱ्या पेपरमध्ये याचा फायदा झाला का नाही हे नक्कीच तुम्ही मला कळवा. चलो, धन्यवाद.